नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कुळिथाचे मुटकुळे किंवा शेंगुळ्याची रेसिपी. तर हा पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवला जातो आणि चवीला तर खूपच छान लागतो. तिला सुरुवात करूया. त्यासाठी मी थोडे शेंगदाणे भाजून घेतलेत, 2-3 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण जिरं घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर. तर आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहोत. थोडंसं आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक परात घेऊन त्याच्यात आपल्याला 1 वाटी कुळिथाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आणि जे आपण मिक्सरमध्ये जे बारीक वाटण करून घेतलेलं होतं ते अर्धं वाटण आता आपण ह्या पिठात टाकून घेणार आहोत. अर्धंच टाकायचं आहे, अर्धं आपल्याला फोडणीत टाकायचं आहे. तर आता आपण हे अर्धं मिश्रण याच्यात टाकून घेऊया. हे शेंगोळे खायला खूप छान लागतात. चवीला जसे छान असतात तसे आपल्या शरीराला पण त्याचे खूप छान फायदे होतात. तर आपण आता हे अर्धं मिश्रण या पिठात मिक्स करून घेणार आहोत. तर 1 चमचा मीठ घालूया आणि हे आपल्याला पाणी न टाकताच पहिले पूर्ण पिठात मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पिठात मिक्स झालं की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा असा बनवून घ्यायचा आहे. असं पिठाला पूर्ण मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा तयार करून घेऊया. हे पीठ पातळ करायचं नाही, जेणेकरून आपल्याला शेंगोळे करताना ते पोळपाट किंवा आपल्याला ताटाला चिपकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे बघा, मी छान गोळा बनवून घेतला आहे. आता आपण हे पीठ झाकून बाजूला ठेवूया आणि आता आपण रश्श्याच्या फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी एक कढई ठेवली गॅसवर आणि 2 चमचे तेल टाकणार आहे. तेल छान गरम झालं की त्यात आपण जिरं मोहरीची फोडणी करणार आहोत. तेल छान गरम झालं की फोडणी छान बसते, म्हणून आपण तेल गरम झालं की त्यात आपण जिरं मोहरीची फोडणी घालूया. आता तेल गरम झालं आहे, आपण 1 चमचा जिरं घालूया. आणि आता आपण जे मिक्सरमध्ये अर्धं वाटण ठेवलेलं होतं शेंगदाण्या मिरचीचं, ते आता आपण वाटण घालून घेऊया. हे वाटण आपल्याला छान तेलात परतून घ्यायचं आहे. हे तेलात छान फ्राय केले की आपल्याला वाटणाचा कच्चेपणा निघून जातो, म्हणून आपल्याला छान असं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे. त्यात आपण आता 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत, अर्धा चमचा हळद. हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. काहींना कमी पाणी लागतं किंवा काहींना रस्सा जास्त लागतो, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार पाणी टाका. आणि आता आपण ह्याच्यात 1 चमचा मीठ घालणार आहोत. आपल्याला मीठ घालून हे उकळण्यासाठी एका गॅसवर ठेवायचं आहे. तर आता आपण शेंगोळे करून घेऊया. त्यासाठी मी असा एक पिठाचा छोटा गोळा घेऊन थोडं पीठ लावून घेतलं आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला असं पोळपाटवर गोल गोल फिरून आपल्याला शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. कुळीथ हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे शक्यतो उन्हाळ्यात कुळीथ खाऊ नका, जेणेकरून आपल्या शरीरातली हीट वाढणार नाही. त्यामुळे आपण पावसाळा किंवा हिवाळ्यात हा पदार्थ खावा, तर आपल्या शरीराला त्रास होत नाही. कुळीथ खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे काही फायदे होतात. ज्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असतो, किडनी स्टोन शरीरातून विरघळण्यासाठी सुद्धा कुळिथाचं सूप किंवा कुळिथाचं पिठलं खाल्लं जातं. तसेच हे शेंगोळे खाल्ले जातात. त्यामुळे आत्ता पावसाळा चालू आहे, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि आवडले तर कमेंट करून नक्कीच सांगा. असेच आपल्याला बारीक बारीक शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. कुळिथामध्ये
भरपूर प्रमाणात लोह असते. ज्याला लोहाची कमतरता असते त्याने तर नक्कीच एकदा खावे. असे पदार्थ जर आपल्या घरात बनत असतील तर आपल्या मुलांनाही कळतं की हे पारंपरिक पदार्थ आहे, हे पारंपरिक पदार्थ कशा पद्धतीने करायचे असतात किंवा त्याचे औषधी गुणधर्म काय असतात. त्यामुळे जरूर एकदा करून बघा. असेच आपल्याला सर्व मुटकुळे करून घ्यायचे किंवा शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, मी सगळे शेंगोळे असे बारीक बारीक तयार करून घेतले. आता आपण आता जो रस्सा उकळायला ठेवला होता त्या रश्श्यात टाकून घेणार आहोत आणि आपल्याला हे रश्श्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. हे सर्व आपण आता त्याच्यात टाकून घेणार आहोत. हे छान आता मिक्स करून घेतले आणि आपल्याला आता हे ताट ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. ताट ठेवून त्याच्यात पाणी टाकायचं आहे वर. ताट ठेवून आपल्याला 15 मिनटं शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत. तर 15 मिनटानंतर आपण चेक करून बघूया की शेंगोळे तयार झाले की नाही. आता आपल्याला चमच्यात थोडे शेंगोळे घेऊन असे कढईच्या काठावर घेऊन आपल्याला पटकन तुटतो का नाही चेक करायचं आहे. तर समजायचं शेंगोळे तयार झाले. तर आपला पदार्थ तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऑलवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.